आपण त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत का, काय आपली भूमिका आहे? नाही, निषेध तर करावाच लागेल, कारण का कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जाऊन धुडगूस कुणी घालत असेल आणि त्याचं कारण मुख्य काय की तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला खूप मोठं बहुमत मिळालंय, हे फार चुकीची गोष्ट आहे. आज ऑफिसपर्यंत पोहोचले, उद्या घरापर्यंत पोहोचतील. मग ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ना ती योग्य नाही आणि आपल्याला महाराष्ट्राला पटणारी नाही. त्यामुळे हे जे काही दिल्लीत होतात, बिहारमध्ये होतं, नाही तर उत्तर प्रदेशमध्ये होतं की कोणाला काय जर कुणी उलट बोललं नाही तर कुणी तुमचा विरोध केला तर घरी जायचं, घर फोडायचं, ऑफिस फोडायचे, ही वृत्ती आपल्या महाराष्ट्राची नाही. आणि त्याला एक उत्तर द्यायचं असेल तर एक तर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची जरूरत आहे, पण ज्यांनी फोडलं त्यांच्यावर असं होऊ नये की ज्यांचं ऑफिस फोडलं त्यांनाही मारलं आणि जे फोडत होते त्यांनाही मारलं. हे एक चुकीचं आहे आणि इथं होम मिनिस्टर साहेबांनी या बाबतीत लक्ष घालावं आणि अशी गोष्ट परत कधी घडू नये या बाबतीतली दक्षता त्या ठिकाणी घ्यावी. काल देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये असं म्हटलं होतं की राहुल गांधी यांची जी भारत जोडो न्याय यात्रा होती त्या यात्रेमध्ये 40 संघटना अशा होत्या ज्या अर्बन नक्षलाईट संघटना होत्या. आपल्याला सगळ्यांना जर देशविघातक कृतींबरोबर लढा द्यायचा असेल तर या असल्या संघटनांची साथ सोडावी लागेल आणि याचा विरोधकांनी विचार केला पाहिजे. एक तर त्यांच्या हातामध्ये जो रिपोर्ट होता, जे म्हणत होते ते 2012 का 13चा रिपोर्ट आहे, तो थोडासा आपल्याला अभ्यासावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि मग त्यानंतरच याच्यावर कुठेतरी आपल्याला बोलता येईल. कारण खोलात गेल्याशिवाय एक असं नुसतं वरवरचं वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी योग्य नाही. परंतु राहुल गांधी यांनी काल एका भाजपच्या खासदाराला धक्काबुक्की केली आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईमधल्या कार्यालयाच्या फोडण्यात झाला असं बोललं जातं. असं भाजपचा बचाव आहे या बाबतीमध्ये. नाही, आता हे बघा तिथं काय घडलं, त्या खासदारांनी पहिलं ढकललं का आणि मग ढकलल्यानंतर ढकलता तो जो भाजपचा खासदार होता तो तिथं पडला का, त्यामुळे काय एक्झॅक्टली घडलं हे सुद्धा तिथं समजून घेण्याची जरूरत आहे. नाही तर काय होतं, काही लोक हिरो बनण्यासाठी आपल्या नेत्याच्या डोळ्यासमोर कुठेतरी चमकण्यासाठी अशा काही चुकीच्या गोष्टी करतात. ते कदाचित दिल्लीमध्ये तो जो भाजपचा खासदार आहे त्यांनी सुद्धा तेच वृत्त तिथं केलं असावं आणि मग महाराष्ट्रातला एखादा पदाधिकारी चमकावा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर, त्याच्या बाबतीतली चर्चा व्हावी म्हणून कदाचित भाजपने जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी ते मुंबईमध्ये तोडफोड केली. आता ह्याच्यावरनं फक्त एकच गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी जेव्हा घडतात तर त्या लोकांना आवडत नाही आणि वेगळं चित्र अख्ख्या देशामध्ये जातं. आता हिंदी चॅनल पासून फार विविध चॅनलवर चर्चा हीच झाली की काँग्रेसचं ऑफिस मुंबईचं काही लोकांनी फोडलं. आता हे महाराष्ट्राच्या अशा काही गोष्टी कधी बाहेर जात नव्हत्या, त्या आता जायला लागल्या, ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळेच आम्ही म्हणतोय की कंट्रोल केलं पाहिजे. जसं बीडमध्ये आता त्या वाल्मिक कराडला जर कंट्रोल नाही केलं, तिथल्या गुंडागर्दी कंट्रोल नाही केली तर तिथं सामान्य लोकांना जगणं हे अवघड होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पुढे अजून वाढण्याच्या आधी जर थांबवल्या तर ते सामान्य लोकांच्या हिताचे आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.